ज्ञानोबा रयाला मांड खायचं म्हणून खपराचा तुकडा न्यायला आली हो। मुक्ताबाईच्या हातातला खपराचा तुकडा विसोबानं घेतला आणि पायाखाली चिरडून टाकला। मायबाप काय अवस्था आहे माझ्या मुक्ताबाईची। डोळ्यात पाणी रडणारी माझी मुक्ताबाई ज्ञानदादाच्या समोर उभा राहिली। ज्ञानोबारायानं सांगितलं, ए मुक्ते, ज्याच्या आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तो समाज कुठून खपराचा तुकडा देणार आहे? संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हकललं तो समाज कुठून खपराचा तुकडा देणार आहे? तुला भाजायचंय ना मांड? माझ्या जगाच्या मालकानं ज्ञानोबारायानं माझ्या आदि माया आदि शक्तीला मुक्ताबाईसाठी स्वतःच्या पाठीवरती मांड भाजायला लावलं। ही ताकद माझ्या ज्ञानोबारायाची आहे दादा। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम जयांचे केले असता स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदुश्ची श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळाम तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा असो नसो भाव आलो तुझी आटाया आलो तुझी आटाया कृपा दृष्टी बघे मजवरी पंढरी राया असो नसो भाव आलो तुझी आटाया आलो तुझी आटाया कृपा दृष्टी पंढरी राया पंढरीच्या
पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा, ऐसे पदरांचे धनी साधू संत ऋषी मुनी। प्रस्तुत प्राप्त समय आज या पांढरे परिवारामध्ये कैलासवासी सुभाष विश्वनाथ पांढरे ह्या बाबांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा होते। कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबाराया, धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ ज्यांनी समाजाला सांगितले तो तुकोबाराया। 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर ज्यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती तरंगू लागलं हे सामर्थ्य आणि हा पुरुषार्थ ज्यांच्यात आहे ते तुकोबाराया। शोभा कासाराच्या बायकोनं अंगावरती उखळलेलं पाणी टाकावं, पण जाता जाता त्याच माई माऊलीला आशीर्वादाची कामना देण्याचा पुरुषार्थ ज्यांच्यात आहे ते तुकोबाराया। अशा तुकोबारायाच्या गाथेमधला 4 चरणाचा साधा सोपा आणि स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव या ठिकाणी तुकोबाराया मांडतायत। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असाय, लक्ष द्या माझ्याकडं। 4 वर्षापूर्वी दादा तुमच्या आमच्यातून निघून गेले मायबाप। माणूस गेल्यावरती माणसाचे काही विधी या ठिकाणी संपन्न होतात, लक्ष द्या माझ्याकडं। 4 वर्षानंतर सुद्धा जी माणसं आपली हवी हवीशी वाटतात, आज दादांच्या या चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित असणारे या पांढरे परिवारावरती अतोनात प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, पाहुणे मंडळी, गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, गायक, वादक, ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय, अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया सांगतात या मानवी देहाला 3 प्रकारचं दुःख आहे। दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख। गरीबाला दारिद्र्याचं दुःख, दुर्जनाला पापाचं दुःख आणि इथं जमलेल्या प्रत्येक जीवाला जन्म मरणाचं दुःख। लक्ष द्या माझ्याकडे। पैसा आल्यावरती दारिद्र्याचं दुःख निघून जातं मायबाप, सज्जन माणसं जीवनात आल्यावरती पापाचं दुःखही संपून जात, पण जन्म मरणाचं दुःख जर संपवायचं असेल तर कुठली साधना माणसानं केली पाहिजे, लक्ष द्या। एका साधकानं नामदेवरायांना प्रश्न विचारला, म्हणे नामदेवराया, पैशानं दारिद्र्य जात, सज्जन माणसं जीवनात आल्यावरती पाप निघून जात, पण जन्म मरणाच्या दुःखातून जर बहुपार व्हायचं असेल तर या कलियुगामधली ती साधना आम्हाला सांगावी। नामदेवराया सांगतात, भल्या माणसा, या कलियुगामध्ये जर तुला जन्म मरणाच्या दुःखातून बहुपार व्हायचं असेल तर तुला कलियुगामध्ये फक्त आणि फक्त साधूला थोर म्हणावं लागेल। साधू थोर जाना, 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 हे साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी। ऐका, नामदेवराया सांगतात, भल्या माणसा,
जन्म मरणाच्या भवसागरातून पार व्हायचं असेल तर तुला कलियुगामध्ये साधूला थोर म्हणावं लागेल, तुला संताला थोर म्हणावं लागेल. लक्ष द्या माझ्याकडे. पण या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीत चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत? बोला, देतात का? या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. महाराष्ट्राच्या मातीत चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाहीत. पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात ना, त्या दिवशी मात्र ही महाराष्ट्राची माती त्यांना खांद्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. ऐका, जिवंत असता पायी तोडविता, जिवंत असता पायी तोडविता, मरता खांद्यावरी जगाची रीत ऐसी. काय जगाची रीत आहे? जिवंत असता पायी तोडविता, मरता खांद्यावरी. जगाची रीत ऐसी. काय जगाची रीत आहे हो? सांगू वाक्य. समाजाचं सोडा दादा, पण आम्हाला आमच्या घरात सुद्धा किंमत राहिलेली नाही. वाक्य सांगू. लोक म्हणतात गेलेल्या माणसाची आठवण परत नको राहिला, मग त्यानं वापरलेली सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर चित्ते टाकून द्या का, तर त्याची आठवण पाठीमागे नको राहिला. ज्याच्यामध्ये त्यानं खाल्लं ती भांडी टाकून द्या, जी कपडे अंगावरती घातली ती कपडे फेकून द्या, पायात घातलेल्या चपला सुद्धा टाकून द्या का, तर गेलेल्या माणसाची आठवण परत नको राहिला. सांगू वाक्य. ऐका, पण पाठीमागच्या वर्षी दिवाळीत त्यानं 5 तोळ्याचा नकलेस केला. तो आठवण देणार नाही का? 10 वर्षापूर्वी 50 लाखाची माडी त्याने आमच्यासाठी बांधून ठेवली, नाही आठवण देत? 5 एकराची बागायत जमीन त्याने आमच्यासाठी फुलवली, आठवण देत नाही का? वाक्य सांगतो ऐका. जगाच्या पाठीवरती हे सगळं समाज म्हणजे स्वार्थाचं भांडार आहे दादा. इथं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पुस्तक वाचत असतोय. विठ्ठल इथं चांगल्या माणसाला किंमत जिवंतपणे माणसं कधी देत नाहीत. वाक्य माझं लिहून घ्या. जोपर्यंत चांगली माणसं आहेत तोपर्यंत माणसं त्यांना किंमत देणार नाहीत. महाराज, एखादा माणूस जर गेला ना, तर गावातला दुश्मन सुद्धा आज त्याच्यासाठी मायबाप कपडे काढून खांदा द्यायला तयार होतो. पण जोपर्यंत तो माणूस माझ्या दारात येतो तोपर्यंत मी त्याचं तोंड पाहत नाही. पण ज्या दिवशी तो जातो ना, त्या दिवशी मात्र अख्खं गाव हळहळ करतं. सांगू वाक्य ऐका. समाजाचं सोडा, सामान्य माणसाचं सोडा दादा. या महाराष्ट्राच्या मातीत आम्हाला संत कळाले नाहीत, संत होते तोपर्यंत. तुकोबाराया असताना तुकोबारायाची गाथा लोकांनी पाण्यात बुडवली. तुकोबा असताना गाथा पाण्यात आहे, पण तुकोबा नसताना गाथा देव्हाऱ्यात आहे. लक्ष द्या. तुकोबा असताना गाथा पाण्यात आहे, पण तुकोबा नसताना गाथा देव्हाऱ्यात आहे. माझे तुकोबा असताना तुकोबाच्या अंगावरती उखळलेलं पाणी टाकलं, पण तुकोबा नसताना आता मात्र माझ्या तुकोबारायाला दही दुधाची अंघोळ आहे. तुकोबाराया असताना लोक म्हणायची वेडा तुका, पण आता तुकोबाराया नसताना तीच लोक म्हणतात की तुकोबाराया म्हणजे पंचम वेदाचे निर्माते. विठ्ठल वर्षापूर्वी माझे तुकोबा समाजाला कळाले नाहीत. 750 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबा समाजाला कळाले नाहीत दादा. ज्ञानोबाराया असताना समाजाने ज्ञानोबारायाला झोपायला जागा दिली नाही दादा. माऊली असताना झोपायला जागा नाही, पण नसताना मात्र आता चांदीचा पलंग आहे माझ्या ज्ञानोबाला आळंदीमध्ये. माऊली असताना अंगाला कापड समाजाने मिळू दिलं नाही, असताना कापड नाही, पण आता नसताना मात्र डोक्यावरती चांदीचा मुकुट आहे माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबाराया असताना पायाला चप्पल समाजाने मिळू दिली नाही दादा, पण आता नसताना मात्र चांदीची पालखी आणि चांदीच्या पादुका आहेत माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबाराया असताना खापर मिळू दिला नाही समाजानं, पण माऊली नसताना मात्र आता चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा आहे माझ्या ज्ञानोबाला. वाक्य बोलून जाईल वारकरी संप्रदायाला क्षमा मागून. ज्ञानोबाराया असताना शिवलं की पाप होतं म्हणतात, पण आता त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठावरती 1.5 किलोमीटरची रांग आहे. माऊली असताना कळले नाही हो, नसताना समाजाला कळाले. असेच योगी होता येत नाही दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा अनाथा, योगी पावन मनाचा
योगी अपराध एक दिवशी माझ्या ज्ञानोबा रयाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं दादा. आहा, माझी 7 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानदादाच्या समोर उभा राहिली. का रडता दादा? तुम्हाला आईची आठवण आली का बाबाच? माझ्या विश्वाच्या मालकाच्या ज्ञानोबा रयाच्या डोळ्यातनं पाणी वाहत दादा. रडता रडता 7 वर्षाच्या मुक्ताबाईचा हात हातात घेतला माझ्या ज्ञानोबाने. मुक्ता, आई होती ना तोपर्यंत सारखं मला मांड भाजून द्यायची ग, पण आई गेल्यापासून मांड खायला मिळालं नाही ग. आई होती तोपर्यंत किती प्रेम करायची माझी आई. 7 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानदादाच्या डोक्यावरती हात ठेवला. दादा, ही मुक्ता म्हणजे तुमची आई आहे दादा. तुमची आई गेली, आपली आई गेली हो दादा. ही 7 वर्षाची मुक्ताबाई तुमची आई आहे. आठवतं तुम्हाला? 3 दिवसाची उपवासी होती तुमची मुक्ती. दुसऱ्याच्या दारात गेला पीठ मागायला. मी स्वतः जाईल दुसऱ्याच्या दारात तुमच्यासाठी खापर आणायला. 7 वर्षाची माझी मुक्ताबाई दुसऱ्याच्या दारात निघाली खापर आणायला. सकाळची वेळ आहे, माथ्यावरती सूर्य आलेला आहे. इंद्रायणी नदी संत गतीनं वाहते दादा. पाखरांचा चिवचिवाट आहे आणि माझं 7 वर्षाचं लेकरू मुक्ताबाई कुंभाराच्या आळीला ज्ञानोबा रयासाठी खापर आणायला निघाले. कुंभाराची बाई तुळशीला पाणी घालते दादा. माझ्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईला पाहिलं कुंभाराच्या बाईनं. मुक्ते, सकाळ सकाळ कशाला आमच्या दारात आलीस ग? हात जोडले माझ्या मुक्ताबाईनं. मावशी, माय, माझ्या ज्ञानोबा रयाला मांड खायची इच्छा झाली माय, आणि खपराचा तुकडा नेण्यासाठी तुमच्या दारात आली हो. असं मुक्ता, तुला जर खपराचा तुकडा पाहिजे असेल ना तर घरात पडलेली भांडी तेवढी घासून घे बरं. ज्ञानोबा रायासाठी खपराचा तुकडा आणायला गेलेली माझी मुक्ताबाई दुसऱ्याच्या दारात भांडी घासते दादा. 1 तासाचा वेळ निघून गेला माय बाप. सगळी भांडी घासली आणि माझी मुक्ताबाई समोर उभा राहिली. माय, आता तरी दे ना ग खपराचा तुकडा. मुक्ते, घरातली कपडे तेवढी धुवून टाक. दादा, माझी मुक्ताबाई खपराच्या तुकड्यासाठी कपडे धुते दुसऱ्याच्या दारात. 2 तास निघून गेले माय बाप आणि मुक्ताबाईनं सांगितलं, माय, आता तरी दे ना ग खपराचा तुकडा. कुंभाराच्या बाईनं खपराचा तुकडा दिला मुक्ताबाईच्या हातात माय बाप. एखाद्या भावानं 10,000ची साडी घ्यावी माय बाप, एवढा आनंद माझ्या मुक्ताबाईला झाला खपराचा तुकडा मिळाल्यावरती. डोळ्यातले अश्रू पुसले आणि मुक्ताबाई ज्ञानदादाकडे निघाली माय बाप. माझी मुक्ता
हातात खपराचा तुकडा आहे. जाता जाता कुंभारणीचा नवरा आडवा आला. कशाला आलते आमच्या दारात? कुंभार दादा, माझ्या ज्ञानोबाला मांड खायचा आणि खपराचा तुकडा न्यायला आली हो. मुक्ताबाईच्या हातातला खपराचा तुकडा इसकावून घेतला कुंभारात. मुक्ता, खपराचा तुकडा द्यायला अडचण नाही ग, पण तुझ्या आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागलं. संन्यासाची पोरं म्हणून तुम्हाला गावाच्या बाहेर हकललं. आज जर तुला खपराचा तुकडा मी दिला ना, तर गावातली लोक मला बहिष्कार टाकून गावाच्या बाहेर काढतील. महाराज, डोळ्यात पाणी वाहणारी माझी मुक्ताबाई निघाली ज्ञानोबारायाकडे. 2 तास काम केलं तरी मिळालं नाही. मुक्ताबाईला जाता जाता एक छोटासा खपराचा तुकडा सापडला. आनंद झाला माझ्या मुक्ताबाईला. विठ्ठला, माय बापा, माय बाबा विठ्ठला, माय बाबा, विठ्ठला, विठ्ठला, माय बाबा, विठ्ठला, बाबा, माय बापा. 2 तास काम केलं तरी दिलं नाही. सहज दिलं रे, सहज. डोळ्यातलं पाणी पुसून निघाली माझी मुक्ताबाई. जाता जाता इंद्रायणी नदीच्या काठावरून जात असणार 7 वर्षाचं लेकरू माझी मुक्ताबाई. धर्मकंटक विसोबानं मुक्ताबाईला पाहिलं. लांबून हाक मारली, संन्यासाच्या पोरे, कशाला आली इंद्रायणी वाटवायला? पळत आलेला विसोबा मुक्ताबाईच्या झिंज्याला धरला. माय बाप, डोळ्यात पाणी वाहत माझ्या मुक्ताबाईची. कंबरट्यामध्ये लाद घातली माझ्या मुक्ताबाईच्या. ढकलून दिलं दादा. गुडघ्यातनं रक्त वाहत, डोळ्यातनं पाणी वाहत माझ्या मुक्ताबाईची. विसोबा काका, ज्ञानोबा रयाला मांड खायचं म्हणून खपराचा तुकडा न्यायला आली हो. मुक्ताबाईच्या हातातला खपराचा तुकडा विसोबानं घेतला आणि पायाखाली चिरडून टाकला. मायबाप, काय अवस्था आहे माझ्या मुक्ताबाईची. डोळ्यात पाणी. रडणारी माझी मुक्ताबाई ज्ञानबाबाच्या समोर उभा राहिली. ज्ञानोबारायानं सांगितलं, मुक्ते, ज्याच्या आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तो समाज कुठून खपराचा तुकडा देणार आहे? संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हकललं, तो समाज कुठून खपराचा तुकडा देणार आहे? तुला भाजायचंय ना मांड? माझ्या जगाच्या मालकानं ज्ञानोबारायानं माझ्या आदी माया आदी शक्तीला मुक्ताबाईसाठी स्वतःच्या पाठीवरती मांड भाजायला लावलं. ही ताकद माझ्या ज्ञानोबारायाची आहे दादा. माऊली माऊली रागे झाले वती विश्व
उपस्थित असणाऱ्या समाजाला माझा एक प्रश्न आहे, लक्ष द्या माझ्याकडं. ज्या ज्ञानोबारायाच्या झोळीत समाजानं शेण टाकावं, ज्या ज्ञानोबारायाला संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर काढावं, ज्या ज्ञानोबारायाच्या आईबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावावं, ज्या मुक्ताबाईच्या झिंजाला विसोबानं धरावं, ज्या मुक्ताबाईच्या गुडघ्यातून रक्त वहावं, अशा ज्ञानोबारायानं समाजाकडे काय मागितलं आणि समाजानं ज्ञानोबारायाला काय दिलं? फार छोटा प्रश्न आहे महाराज माझा, लक्ष द्या माझ्याकडे. ज्या समाजानं ज्ञानोबारायाला दुःख दिलं, ज्या समाजानं ज्ञानोबारायाला यातना दिल्या, ज्या समाजानं ज्ञानोबारायाला कष्ट दिलं, ज्या समाजानं ज्ञानोबारायाच्या आईबापाला देहांत प्रायश्चित्त दिलं, अशा समाजासाठी माझ्या ज्ञानोबारायानं स्वतःसाठी काय न मागता समाजासाठी पसाय दान मागितलं. मागितलं ना? कोणासाठी मागितलं? बोला माळशिरसकर, कोणासाठी? बोला बोला, कळतंय ना? ज्या ज्ञानोबारायाला दुःख दिलं, पण त्या ज्ञानोबारायानं मात्र स्वतःसाठी काय न मागता समाजासाठी पसाय दान मागितलं. सांगू एक वाक्य. जगाच्या पाठीवरती दोन प्रकारचे लोक असतात दादा. काही लोक लाभाविन प्रेम करतात, तर काही लोक लाभासहित प्रेम करतात. लक्ष द्या माझ्याकडे. काही लोकांचं प्रेम लाभाविन आहे, तर काही लोकांचं प्रेम लाभासहित आहे. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे त्याला लाभासहित प्रेम म्हणायचं, आणि ज्या प्रेमात स्वार्थच नाही त्याला लाभाविन प्रेम म्हणायचं. विठ्ठल विठाला 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 आणि मला वाटतं जगाच्या पाठीवरती संत सोडले तर लाभाविन प्रेम करणारी माणसं राहिली. ओय, लाभाविन प्रेम करणारी माणसं येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घरा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येते उपकारासाठी, 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 येते उपकारासाठी. येथे उपकारासाठी. ऐका, साधू संतांचं येणं हे उपकारासाठी असतं महाराज. भगवंताचा अवतार हा तुमच्या आमच्यासाठी आहे. साधू संतांचं येणं तुमच्या आमच्यासाठी आहे, पण आमचं येणं आणि आमचं जाणं सुद्धा कोणासाठी आहे? अय, कुणासाठी येणं आहे आमचं? लक्ष द्या माझ्याकडं. आमच्यासाठी. आणि जाणं सुद्धा बरं, जाता जाता माणसं नीट जात नाही तो. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, आई आपल्याच मुलावरती प्रेम करते त्याला मातृत्व म्हणतात. वडील आपल्याच मुलाला आधार देतात त्याला पितृत्व म्हणतात. आई शेजाऱ्याच्या मुलावरती प्रेम कधी करते ना? करत नाही. वडील शेजारच्या लेकराला कधी आधार देत नाहीत महाराज. पण जगाच्या पाठीवरती एक व्यक्तिमत्व असं आहे, त्याचं नाव संत आहे, जे स्वतःसाठी कधी जगत नाही तर समाजासाठी जगतात. लक्ष द्या माझ्याकडे. लाभाविन प्रेम करणारी माणसं वेगळी आणि लाभासहित प्रेम करणारी माणसं वेगळी. आज जर जगाच्या पाठीवरती पाहिलं तर सगळं कशासहित प्रेम आहे? बोला, कशासहित? लाभासहित. आहे का नाही? माझं कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते? हा, नाहीतर गाव आंधळ्याचं आणि दुकान चष्म्याचं. काय बोललो? गाव कोणाचं आणि दुकान फरक काय पडत? लक्ष द्या माझ्याकडे. हा, सासूबाई जेवल्यावर सुनबाई विचारते आता चहा करू का? कधी? अय माळशिरसकर, कधी? जेवल्यावर. ऐका नाही, लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, सगळं प्रेम लाभासहित चाललंय दादा. कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळात आमच्या गावात एक बेवारस म्हातारी मेली. कशी? कशी? बेवारस, अनाथ म्हणतो आपण तिला. आहे का नाही? ज्या म्हातारीला मुलगा नाही, मुलगी नाही, कोणच नाही, आणि ती म्हातारी मेली. मेल्यावरती मात्र आमच्या गावातल्या पाटलाला टेन्शन आलं. पाटील जरा समाजसेवेत होता राजू महाराज. पाटलानं विचार केला, अरे कोरोनाचा काळ आहे,
स्वतःच मेलं तरी माणसं जाळायला तयार नाहीत आजकाल. गावातली म्हातारी कोण जाळायचं, आणि नाही जाळावी तर गावात वास सुटायचं. आणि नेमकं त्या पाटलाच्या डोळ्याच्या समोर गावातले 3 टगे उभा राहिले. टगे 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 कळतं का? टगे अय टगे कळतं का? जन गाव गावात ठेवलं नाही, भावकी भावकीत नाही, समाज समाजात नाही. इट इज कॉल्ड टगे, है का नाही? हा, सगळ्या गावाचे कपडे गोळा करायचे, स्वतःच्या साबणानं घासायचे, त्याचं नाव. आपल्या साबणाची चिपळी झाली तरी चालेल, त्याचं नाव टगे. आणि मग टगे उभा राहिले. पाटलानं सांगितलं म्हणे, रामभाव म्हणे, बोला पाटील, काय सांगायचं म्हणे? आपल्या गावातली बेवारस म्हातारी मेली, बर त्या म्हातारीचा अंतविधी मात्र तुम्हा तिघाला करायचा आहे. रामभावनं सांगितलं म्हणे, पाटील अंतविधी असा सोप्यात होतो का? लक्ष द्या, अंतविधी असा सोप्यात होतो का? कोण कुणाच्या दारात जायला तयार नाही पाटील. म्हातारीचा अंतविधी एवढ्या सोप्यात नाही होणार. लाभाविन का लाभासहित प्रीती. लक्ष द्या महाराज. पाटलानं 500-500च्या 2 नोटा काढल्या आणि सांगितलं, रामभाव हे 1000 रुपये धरा आणि म्हातारीचा अंतविधी करा. ऐका आता द्या प्रश्नाचं उत्तर. ऐका, पहिल्यांदा म्हातारीचा अंतविधी करायचा का पार्टीला बसायचो? अय माळशिरस्कर बोला. रामभावने शामरावला सांगितलं म्हणे, शामराव टाकल्याशिवाय म्हातारी उचलायची. हा, आणि महाराज गड्यात तंगाड झाले. अंतविधीचं सामान आणलं दादा. महाराज आता द्या प्रश्नाचं उत्तर. म्हातारीची ताटी बांधली. लक्ष द्या, ताटी म्हातारीची बांधली. बर ताटी बांधल्यावरती मड्याचं तोंड वर का खाली? कुठं असतं? तुमच्या गावात मेलं नाही कोण? मग बोला ना पटकीरनं. ऐका, कुठं असतं तोंड? वर. ह्या गड्यांना काहीच कळलं नाही. म्हातारीचं तोंड खाली केलं. एकानं पुढं एकानं मागं तिसऱ्यानं शिकाळी आणि म्हातारीच्या अंतविधी निघाली. अंतयात्रा. रामनाम रामनाम सत्य है तर म्हणा. तयारी झाली. 12 वाजून 5 मिनिटांनी सोडणार आहे मी कीर्तन. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, मशान मठाकडे जायला 3 रस्ते होते. अंगद महाराज, एक रस्ता पांदीचा होता. पांदीचा रस्ता कळतो ना? पांदीचा रस्ता कळतो ना? पहिलं रस्त साधं माणसं साधी. पहिलं रस्त साधं माणसं साधी. आता रस्त डांबरी निघली माणसं. महाराज इंदापूरवरून आले हो तुम्ही. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, अंतविधी म्हातारीची निघाली कुठनं? पांदीच्या रस्त्यानं. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि नेमकं त्याच रस्त्याला एक बोराटीचं झाड होतं मोठं. आणि नेमकी म्हातारी त्या बोराटीच्या झाडाला बरं अडकली. ती अडकली कशी? खाली तोंड करून. वज हलकं झालं पण गड्यांना कळलं नाही, कारण गडीच टाईट होत. लक्ष द्या माझ्याकडे. मशान भूमीत यात्रा गेली. चिता पेटवली म्हातारीची. उचलून म्हातारी टाकणार तेवढ्यात रामभाऊला जाग्यावर चक्करच आली. दादा शामराव म्हणे, काय झालं? अहो काय सांगायचं म्हणे, म्हातारी गायब. आणि आज जर म्हातारी आपण नाही जाळली तर पाटील आपल्याला जाळल्याशिवाय लाभासहित. कशी प्रीती आहे? हजारात मिंदा आहे ना. आणि जी माणसं मिंदी होतात त्यांना काम करावं लागतं दादा. आज आम्ही मिंदा आहे तुमच्यात. लक्ष द्या, आज आम्ही हे पकवाजवालं मिंदा आहेत, हे गायक लोक मिंदा आहेत तुमच्यात, ही टाळकरी मिंदा आहेत दादा. करावं लागतं आम्हाला काम. सांगितलं रामभाऊ, आज जर म्हातारी नाही जाळली तर पाटील आपल्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. मग म्हातारी आणायची कुठनं? लक्ष द्या माझ्याकडे. निघाले म्हातारीला हुडकायला. बर म्हातारीला शोधण्यासाठी निघाले. रस्त्यानं मात्र दुसऱ्याच चालले. कुठनं? पांदेच्या रस्त्यानं नाही, जिकडून चांगला होता रस्ता तिकडून निघाले. आणि नेमकं एक बिचारी गवऱ्या येचत होती. दिसायला बी म्हातारी सारखीच होती. ओ बिचारी 80 वर्षाची म्हातारी गवऱ्या असते. गड्यांना काही कळना. जितीच म्हातारी उचलली आणि चित्यात आणून. आता म्हटलं रामभाऊ म्हातारी उठणार. चला म्हटलं पाटलाकडं. बर पाटलाकडे जाताना मात्र पांदीच्या रस्त्यानं निघाली, ज्या रस्त्यानं अंतविधी आणली, अंतयात्रा आणली. आणि नेमकं बघतोय तर बोराटीच्या झाडाला म्हातारी. रामभाऊ, अरे काय म्हातारी चाबरी आहे. आधीच पाटलानं सांगितलं असतं तर कशाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये पडलो असतो. आणि महाराज बांबूची काठी घेतली आणि म्हातारी खाली पाडली. जशी उचलली तशी चितेत
टाकली. लक्ष दे माझ्याकडे. जशी उचलली तशी चितेत टाकली. आता मात्र रामभाऊने शामरावला सांगितलं, म्हणे शामराव काही झालं तरी म्हातारी उठणार. किती वेळा जाळली? होय किती वेळा? 2 वेळा. आता मात्र पाटलाकडे गेली. पाटील साहेब नमस्ते. म्हणे रामभाऊ नमस्ते. ऐका कसं झालं अंतविधी? रामभाऊनं पाटलाकडे पाहिलं. म्हणे पाटील अंतविधीचा कार्यक्रम एकच नंबर झाला. 500 रुपयाची नोट काढली पाटलानं आणि रामभाऊच्या हातात दिली. म्हणे रामभाऊ काय मोठं काम केलं. गावातली लोक कोण कोणाच्या दारात जायला तयार नाही, तुम्ही बेवारस म्हातारी जाळली. रामभाऊनं सांगितलं, म्हणे पाटील तुमची नोट आणि तुमची म्हातारी तिकडे जाळा पेटा. म्हणे काय झालं? अहो पहिलं सांगायचं ना म्हातारी एवढी खतरनाक. होय स्मशान भूमीत नेली, उठून आली, गौऱ्या याचायला गेली, परत आणली टाकली, परत उठली बोऱ्याट्या झाडायला गेली. होय पाटलाला जाग्यावर चक्कर आली. अरे 2दा कशी जाळली? आणि मग महाराज पाटलानं घरात कारभारणीला हाक मारली. कारभारणी आमची आई कुठं आहे? सकाळपासून दिसत नाही. आणि आतनं आवाज आला. म्हणे पाटील सकाळपासून आत्याबाई गौऱ्या याचायला गेल्या, त्या आल्याच. कुणाची जाळली? होय कुणाची? कितीला? विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा यानं विचार केला. तुकोबरा सांगतात की जगाच्या पाठीवरती सगळी लाभासहित प्रीती चालू आहे. अख्खं जग म्हणे भामट्याची दुनिया आहे. तुकोबरा सांगतात सगळं जग भामट्याचं आहे. हो सांगू वाक्य, या जगाच्या पाठीवरती मायबाप प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. प्रत्येक जीवाची अपूर्णता भिन्न आहे दादा. कुणाकडे एवढा पैसा आहे दादा, पण त्याची संतती चांगली नाही. संतती चांगलं नसणं त्या जीवाच्या जीवनाची अपूर्णता आहे. काही लोकांकडे दिवा लावायला पोरं नाही दादा. काही लोकांकडे दिव्यात तेल नाही. दिव्यात तेल नसणं त्या जीवाच्या जीवनाची अपूर्णता आहे. काही लोकांकडे संपत्ती चांगली आहे, संतती चांगली आहे, पण खरं सांगू मायबाप सत्ता नसल्यामुळे लोक बेचैन आहेत. सत्ता नसणं त्या जीवाच्या जीवनाची अपूर्णता आहे. काही लोकांकडे संपत्ती पण आहे, संतती पण आहे, पण सत्ता पण आहे, पण शरीर मात्र त्यांना साथ देत नाही. शरीर साथ न देणं त्या जीवाच्या जीवनाची अपूर्णता आहे. लक्ष द्या महाराज. तुकोबरायानं आपल्या जीवनाची अपूर्णता ओळखली मायबाप, आणि तुकोबरायानं ठरवलं. आणि तुकोबराया सांगतात आम्ही आमच्या जीवनाची अपूर्णता ओळखली, आम्ही आमच्या जीवनाची भौतिक अपूर्णता नष्ट केली, आम्ही आमच्या जीवनाची आध्यात्मिक अपूर्णता नष्ट केली, आणि आम्ही आमच्या जीवनाचा शेवट गोड केला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 माझा भव गोड झाला, आलो निजाच्या माहिरा, भेटू रखमाईच्या वरा. ऐका तुकोबरायानं तुकोबरायाच्या जीवनाची अपूर्णता जाणली मायबाप. तुकोबा सांगतात की शेवट तो भला, अरे माझा भव गोड झाला.
ऐका, तुकोबा सांगतात आम्ही आमच्या जीवनाचा शेवट बहुगोड केला. बहुगोड या शब्दाचा अर्थ आम्हाला कळाला पाहिजे. बेस द्या जरा याला, थोडा व्यवस्थित कडक करा आवाज. विठ्ठल केन वाढवा, केन तुकोबा सांगतात आम्ही आमच्या जीवनाचा शेवट ओळखला मायबाप. काय मानवी देहाचा शेवट आहे सांगून जातो वाक्य. ऐका, जगाच्या पाठीवरती एक अटळ आमचं सत्य आहे मायबाप. मानवी देहाचं एक सत्य आहे आणि ते अंतिम सत्य आहे म्हणजे मृत्यू, त्याचं नाव आहे. एक दिवशी प्रत्येकाला जायचंय तुकोबाराया म्हणतात, पण जाण्यापूर्वी आम्हाला आमचा शेवट कळाला महाराज. ऐका, तुकोबाराया सांगतात जाण्यापूर्वी आम्ही आमच्या जीवनाचा शेवट गोड केला. का शेवट गोड झाला? आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखमाईच्या वरा. विठेवरती उभा असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याकडे आम्ही गेलो. उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा आम्ही पाहिला देवा. ते आमचं निज घर आम्ही पाहिलं आणि निज घराच्या चरणावरती आम्ही नतमस्तक झालो आणि आम्हाला आमच्या जीवनाचा शेवट कळाला. असा तसा कळाला नाही तर तुकोबराया गोड प्रमाण देऊन जात आहेत. यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबा सांगतात हा जीवनाचा अट्टहास आहे मायबाप. 84 लाख लक्षणी फिरल्यावरती शेवटचा जन्म हा माणसाचा आहे तुकोबा सांगतात. आणि माणसाच्या देहात आल्यावरती आम्ही अट्टहास केला. जगाच्या पाठीवरती एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी माणूस अहोरात्र कष्ट करतो मायबाप, पण ती गोष्ट त्याला प्राप्त होत नाही. त्याला प्रयत्न म्हणतात. काय म्हणतात? प्रयत्न. अहोरात्र कष्ट आहे आमचं संसारात, पण आम्हाला मात्र ती गोष्ट प्राप्त होत नाही. त्याला आम्ही प्रयत्न म्हणतो. पण एखादी गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय आम्ही थांबत नाही. त्याला जीवनाचा अट्टहास म्हणतात. विठ्ठल तुकोबाराया सांगतात माणसाला काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात तर काही गोष्टी माणसाला प्रारब्ध देतो. लक्ष द्या माझ्याकडे. माणसाला काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात तर काही गोष्टी माणसाला प्रारब्ध देतो. प्रपंच माणसाला प्रारब्ध देतो आणि अध्यात्म माणसाला प्रयत्न देतो. लक्ष द्या माझ्याकडे. प्रपंच माणसाला कोण देतं? प्रारब्ध देतो. ऐका, प्रपंच माणसाला प्रारब्धानं मिळतो आणि परमार्थ माणसाला प्रयत्नानं मिळतो. आज आमच्या अंगत महाराज अतिशय गोड पकवाज वाजवतात. का? तर अध्यात्माचा प्रयत्न आहे. आमचे महाराज अतिशय गोड गायन करतात. का? तर अध्यात्माचा प्रयत्न आहे. का प्रयत्न आहे दादा? जोपर्यंत अध्यात्मात तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला फळ मिळणार नाही. संत सांगतात ऐका, प्रपंच आम्हाला प्रयत्नानं मिळत नाही तर प्रपंच आम्हाला प्रारब्धानं मिळतो मायबाप. वाक्य सांगू, आणि प्रारब्धानं मिळालेली गोष्ट कितीही दुःख देणारी असली तरी सोडता येत. लक्ष द्या, प्रपंचाने आम्हाला कितीही दुःख देऊ द्या पण प्रपंच सोडता येत नाही. याचं कारण एक आहे की प्रपंच आम्हाला प्रारब्धानं मिळाला. विठ्ठल एखाद्या माय माऊलीचा नवरा कितीही दारू पिऊ द्या दादा. लक्ष द्या, एखाद्या माय माऊलीचा नवरा कितीही दारू पिऊ द्या, त्या नवऱ्याला मात्र तिला सोडता येत नाही. का? तर तो नवरा सुद्धा प्रारब्धानं आम्हाला दिला. कोणी दिला? प्रारब्धानं. प्रारब्ध आम्हाला संसार देत दादा. संसारात असणारं दुःख आम्हाला प्रारब्ध देत, पण ते दुःख कितीही झालं तरी आम्हाला ते दुःख पचवता आलं पाहिजे महाराज. का पचवता आलं पाहिजे दुःख? साधू संतांनी आम्हाला अतिशय गोड व्याख्या सांगितली संसाराची. संसार माणसाला कळत नाही हो. लोक म्हणतात महाराज तुम्हाला काय सांगायचं, परमार्थापेक्षा प्रपंचामध्ये फार मोठं कष्ट आहे. काय म्हणतात? परमार्थापेक्षा प्रपंचात फार मोठं कष्ट आहे. मी तर म्हणतो प्रपंचापेक्षा परमार्थात कष्ट आहे. सांगू वाक्य? ऐका, प्रपंचामध्ये जे डोळ्यानं दिसतंय ते तुम्हाला प्राप्त करायचं असतं आणि परमार्थात जे दिसत नाही ते तुम्हाला मिळवायचं असतं. विठ्ठल आम्ही फक्त आणि फक्त प्रपंच करत राहिलो दादा. तुकोबा सांगतात आम्ही देहाचा प्रपंच केला नाही तर आम्ही जीवाचा प्रपंच केला. जी माणसं जीवाचा प्रपंच करतात त्याचा शेवट जिवंतपणे गोड होतो तुकोबा सांगतात, आणि जी माणसं देहाचा प्रपंच करतात त्याचा शेवट गोड झाल्यात होत. तुकोबा सांगतात ऐका, आम्ही मात्र देहाचा प्रपंच करत गेलो दादा. सांगू एक वाक्य? ऐका, 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. किती लाखाची?
बोला किती? 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माडीला कुठून वीट, कुठून वाळू, कुठला गवंडी, कसला इंजिनियर, सगळं माझ्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माडीत किती दिवस राहायचं हे मात्र माळशिरसकर कुणाच्या हातात आहे? कुणाच्या? 10 एकराची बागायत जमीन फळवणं माझ्या हातात आहे. 10 एकराच्या बागायत जमिनीत कुठून वीट, कसला लागण, कुठला कारखाना, सगळं माझ्या हातात आहे. पण कारखान्याचं बिल येईपर्यंत मी राहतोय का नाही हे मात्र बोला. 40 लाखाची गाडी कुठल्या कंपनीची घ्यायची माझ्या हातात आहे. पण माझ्याच गाडीची स्टेअरिंग माझ्याच हातात किती दिवस ठेवायची हे मात्र. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाले उठून गेला. नाथबाबा सांगतात वेड्या, अरे तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वाक्य सांगू, माडी जरी 50 लाखाची असली ना दादा, जोपर्यंत या देहात आत्मा आहे तोपर्यंत माडीला किंमत आहे. ज्या दिवशी हा आत्मा निघून जाईल ना, माडी 50 लाखाची असू दे दादा, त्या दिवशी मात्र शेवटी तुम्हाला 50 लाखाच्या माडीत नाही तर कुठं ठेवतात? बोला कुठं? माणूस गेल्यावर मग 50 लाखाच्या माडीत ठेवतात का? मग कुठं ठेवतात? ओठ्यावरती. बरं का ठेवतात माहित नाही. ऐका, तोंड दाबतात. तोंड का दाबतात? तो तोंड आयुष्यभर लय बोलला, आता जाताना बोलूनी म्हणून. लक्ष दे माझ्याकडे. आयुष्यभर लोक सांगतात दादा आम्ही कुणाच्या रुपयात मिंदा नाही. आयुष्यभर सांगणारी लोक मी पाहिलेत, कुणाच्या रुपयात मिंदा नाही, मिंदा नाही. पण सांगू वाक्य, ज्या दिवशी तू दादा जातो ना, त्या दिवशी मात्र स्मशान भूमीतला तो रुपया तुझ्या कपाळाचा जो लावतो ना, तो रुपया मात्र दुसऱ्याच्या खिशातला असतो. लक्ष द्या माझ्याकडे. 2 लाखाचं बाथरूम आहे, त्याला चांदीचा कॉक आहे, रोज अंघोळीला लायबॉयची साबण आहे, डोक्याला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे दादा. पण ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहात ना आत्मा जाईल ना, त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ तुझी 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठं आहे? कुठं? अंगणात आहे, अंगणात. मग कसला विचार करतो दादा? वाक्य सांगू एक, या जगाच्या पाठीवरती तू फक्त प्रपंच करत राहिला. आणि म्हणून नाथबाबाला सांगावं लागलं, नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. 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 मेला मागे राहतील सारे, तुटतील धागे दोरे, मेला मागे राहतील सारे, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही, नाही रे नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही नाही, नाही रे नाही नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही नाही, नाही रे नाही नाही कुणाचे कोणी. तुकोबारा सांगतात, नाथबाबा सांगतात, भल्या माणसा, ज्यांच्यासाठी 50 लाखाची माडी बांधून बसलास, ज्यांच्यासाठी 2 लाखाचं बाथरूम बांधून बसलास, ज्यांच्यासाठी 10 एकराची बागायत जमीन कमवून बसलास, ज्यांच्यासाठी 50 लाखाची गाडी घेऊन बसलास, ऐकणारे भल्या माणसा, या जगाच्या पाठीवरती तुझं कोण आहे तेवढं लक्षात ठेव. आम्ही मात्र प्रपंच करत राहिलो, आमचा परमार्थ मात्र पाठीमागं सुटत राहिला. कुठं जायचं आम्हाला कळालं नाही. साधू संत सांगतात वेड्या, भल्या माणसा, या मानवी देहात आल्यावरती तुला कळालं पाहिजे तुला कुठं जावं. आम्ही चंद्रावरती गेलो, आम्ही मंगळावरती गेलो, पण शेजाऱ्याच्या दुःखात जाणं मात्र आम्ही विसरून गेलो. लक्ष द्या, आम्ही चंद्रावरती गेलो, आम्ही मंगळावरती गेलो, पण शेजाऱ्याचं दुःख मात्र आम्हाला कधी कळालं नाही. आम्ही नको तिथं जात बसलो दादा, पण मानवता नावाचा धर्म आम्हाला कधी जपता आला नाही. आम्ही आमच्यावरती फार मोठा गर्व करतो. किती गर्व आहे माणसाला, सांगू वाक्य तुम्हाला. मानवा तू विसरू नका तुझ्याच नीतीला, गर्वाने तू बघू नका हा बुजायाच्या तिला. तुझ्या
परी बने बने मिळाले यमातीला तुझ्या परी बने बने मिळाले यमातीला टाळी वाजवा टाळी भले भले मिळाले अमातीला तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला या मातीला मातीला तुझ्या परी बने बने मिळाले यमातीला तुझ्या परी बने बने मिळाले यमातीला तुझ्या परी भले भले मिळाले तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला जग हे सारे मातीचे तुझा देह मातीचा कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा धर्म जात पातीचा धर्म जात पातीचा जग हे सारे मातीचे तुझा देह मातीचा कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा तुझ्या परी भले भले मिळाले यमातीला तुझ्या परी भले भले मिळाले यमातीला तुझ्या परी भले भले मिळाले यमातीला ए भल्या माणसा काय गर्व आहे तुला तुला जातीचा गर्व आहे तुला धर्माचा गर्व आहे तुला संपत्तीचा गर्व आहे तुला पैशाचा गर्व आहे तुला तुझ्या दिसण्याचा गर्व आहे दादा पण ऐक ना या जगाच्या पाठीवरती या विश्वामध्ये रावणासारखा श्रीमंत कोणी नव्हता दादा ए काय श्रीमंत आहे राजा रावणाची 80,000 बायका आहेत 1 लाख मुलं आहेत 1.25 लाख नातू आहेत माझ्या राजा रावणाकडे अख्खी नगरी सोन्याची आहे दादा पण त्या राजा रावणाला सुद्धा जावं लागलं एवढं वाक्य लक्षात ठेव त्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले काय हाल झाले त्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले काय हाल झाले इथे मी म्हणणारे धुळीला मिळाले धुळीला मिळाले धुळीला मिळाले इथे मी म्हणणारे धुळीला मिळाले धुळीला मिळाले धुळीला मिळाले हे दादा राजा रावणासारखा माणूस सुद्धा इथं माथीला गेला रे ए अख्ख विश्व जिंकायला आलेला आहे सिकंदर राजा पण जाता जाता सांगून गेला ए दादा हो ज्या दिवशी मी जाईल ना त्या दिवशी माझे हात पालखीच्या बाहेर काढा कळू द्या अख्ख्या जगाला अख्ख विश्व जिंकायला आलेला सिकंदर राजा खाली हाताने आला आणि खाली हाताने निघालाय अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला पण जान केला अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला पण जान केला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला दादा 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायानं उपदेश केला 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारायानं उपदेश केला माय बाप केवळ काशी त्यांनी ना जावे तीर्थास पुंडलिके काही केल्याने परब्रह्म उभारी घरामध्ये अहोरात्र कष्ट करणारी आई तुझी रुक्मिणी आणि दुःखाच्या संसाराला ठिगळं मारणारा बाप तुझा विठ्ठल आहे ए कामाला आई बापाची किंमत कळत नाही दादा ए ही महाराष्ट्र छत्रपती शिवराजाची भूमी हा महाराष्ट्र राजमाता अहिल्या देवीची भूमी हा महाराष्ट्र राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊची भूमी आहे दादा पण या महाराष्ट्राच्या मातीला संत कळाले नाहीत या महाराष्ट्राच्या मातीला आई बाप कधी कळाले नाहीत दादा तुला बोध केला असा नेहमी साधू संताने नेहमी साधू संताने नेहमी साधू संताने तुला बोध केला असा नेहमी साधू संताने नेहमी साधू संताने नेहमी साधू संताने आलासी ज्या पंताने जाशी त्याच पंताने दासीदास पंताने दासीदास पंताने आलासी ज्या पंताने जाशी त्याच पंताने दासीदास पंताने दासीदास पंताने आला दास पंताने दासीदास पंताने तुझ्या परी बले बले मिळाले यमातीला तुझ्या परी बले बले मिळाले यमा मातीला
बरी बले बले मिळाले या जात धर्म भेद भाव कधी नाही मानिला बापू कलावंताने भंडारा बघा लाविला भंडार बघा लाविला भंडार बघा लाविला जात धर्म भेद भाव कधी नाही मानिला बापू कलावंताने भंडारा बघा लाविला बापू कलावंताने भंडार बघा लाविला बापू कलावंताने भंडार बघा लाविला बापू कलावंताने भंडार बघा लाविला हुन्नरती तालुकाची कोळी गावचा भक्त सक्रिय होता स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामात हुन्नरती तालुकाची कोळी गावचा भक्त स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य संग्रामात बापू कलावंताने भंडार बघा लाविला बापू कलावंताने भंडार बघा लाविला बापू कलावंताने भंडार बघा लाविला आम्हाला जाती धर्माचा गर्व आहे आम्हाला श्रीमंतीचा गर्व आहे आम्हाला पैशाचा गर्व आहे सांगू वाक्य श्रीमंत कोणाला म्हणायचं वाक्य लक्षात घ्या माझं माळशिरसवाल्यांनो श्रीमंताची व्याख्या फार छोटी आहे हो श्रीमंताची व्याख्या आजपर्यंत आम्हाला कळाली नाही सांगतो वाक्य लक्ष द्या माझ्याकडे काय श्रीमंताची व्याख्या आहे ज्याच्याकडे अन्नाबरोबर भूक आहे तो खरा श्रीमंत ज्याच्याकडे गादी बरोबर झोप आहे तो खरा श्रीमंत आणि ज्याच्याकडे आपल्यातून समाजाला काहीतरी द्यायची दानत आहे तो खरा श्रीमंत आम्ही कोणाला बी श्रीमंत म्हणत चाललो दादा पंचपक्वानाचा अन्न आहे लोकांच्या दारात रोज तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात गोड जास्त खाऊ नका शुगर वाढल कसली श्रीमंत आहे आमची 50,000ची गादी आहे झोपायला 50 पण झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही मी तर म्हणतो बंगल्या सहित गादी पेटवली पाहिजे ना 50,000ची गादी एवढीशी गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही मग अशानं आमच्या जीवनाचा शेवट कधी गोड होणार आहे तुकोबाऱ्या सांगतात जीवनाचा शेवट गोड करण्यासाठी आम्हाला समाज कळाला पाहिजे जीवनाचा शेवट गोड करण्यासाठी आम्हाला संत कळाले पाहिजेत जीवनाचा शेवट गोड करण्यासाठी आम्हाला आमची जन्म देणारी आई कळाली पाहिजे आणि जीवनाचा शेवट गोड करण्यासाठी आम्हाला आशीर्वादाची कामना करणार आमचा बाप आम्हाला कळाला पाहिजे विठ्ठल का कळत नाही आई बाप आम्हाला ओ महाराज या महाराष्ट्राच्या मातीला साधू संतांनी देणगी संस्काराची दिली दादा महाराष्ट्राची माती म्हणजे छत्रपती शिवबाराजाची माती महाराष्ट्राची माती म्हणजे राजमाता अहिल्या देवींची माती महाराष्ट्राची माती म्हणजे आमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची माती महाराष्ट्राची माती म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी राजाची माती पण आम्हाला कळाली नाही या मातीची किंमत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 5 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार होतो मायबाप काय दुर्भाग्याची गोष्ट आहे या महाराष्ट्राच्या मातीत ज्या महाराष्ट्राच्या मातीला दिला माझ्या तुकोबरायानं गाथा ज्या महाराष्ट्राच्या मातीला दिला माझ्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी ज्या महाराष्ट्राच्या मातीला दिली माझ्या जनाबाबाईनं ओवी ज्या महाराष्ट्राच्या मातीनं दिलं बंधुत्वाचं नातं माझ्या मुक्ताबाईनं त्या महाराष्ट्राच्या मातीला दुर्भाग्याची गोष्ट आहे की 5 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार होतो दादा का होतो बलात्कार 5 वर्षाच्या लेकरावरती या महाराष्ट्राच्या मातीत का उभा केला महाराष्ट्र साधू संतांनी का उभा केला महाराष्ट्र आमच्या वीर पुरुषांनी साधू संतांनी महाराज हा महाराष्ट्र उभा करताना डोळ्यासमोर धरलं चित्र संस्काराच साधू संतांनी हा महाराष्ट्र उभा करताना डोळ्यासमोर आणलं चित्र या साधू संतांच्या संस्कृतीच पण आम्हाला महाराष्ट्र मात्र कळाला नाही महाराष्ट्रातली माणसं आम्हाला कळाली नाहीत दादा अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीत कामाला जाणारी माझी बहीण सुरक्षित नाही ज्या महाराष्ट्राच्या मातीत मायबाप कामावरती जाणारी माझी आई सुरक्षित नाही ज्या महाराष्ट्राच्या मातीत माझं 5 वर्षाचं लेकरू सुरक्षित नाही दादा दुर्भाग्याची गोष्ट आहे ऐका रांजाच्या पाटलानं एका बाई बरोबर बधामल केलं हा वाक्य मायबाप छत्रपती शिवबाराजाला कळालं मायबाप रांजाच्या पाटलानं एका परस्त्रीला हात लावलेली गोष्ट शिवबाराजाला कळाली छत्रपती शिवबाराजानं रांजाच्या पाटलाचा हातपाय कलम केला आणि त्याचा चौरंगा चौकात टाकला कळालं मासाहेबाला मासाहेब येतात शिवबा रांजाच्या पाटलाचा गुन्हा मोठा 4 वर्षापूर्वी लखनदादा किशोरदादा तुमचे वडील गेले
किती वर्ष वाट पाहिली तरी आज वडील तुमचे परत माघारी येणार नाही दादा। आला असेल तुमच्या डोळ्यात पाणी, रडला असेल तुम्ही, बोलला असेल तुम्ही, बाबा आमच्यासाठी एकदा या। पण महाराज, ज्या दिवशी बाप निघून जातो ना त्या दिवशी बापाची किंमत कळते। माय बाप लक्ष द्या। 1 रुपया दे म्हटल्यावरती कमराची पिशवी सोडून रुपया हातात टेकवणारी आई आम्हाला समाजानं सांगितली। पण जन्मभराची शिदोरी ज्या बापानं आम्हाला दिली तो बाप मात्र समाजानं आम्हाला कधी सांगितला नाही। भूक लागली ग आई म्हटल्यावरतून टोपल्यातून भाकरीचा तुकडा काढणारी आई आम्हाला समाजानं सांगितली माय बाप। पण आयुष्यभराची शिदोरी ज्या बापानं आम्हाला पोट भरण्यासाठी ठेवली तो बाप मात्र आम्हाला समाजानं कधी सांगितला नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर माँसाहेब जिजाऊ येते माय बाप। पण माझ्याच लेकराचं स्वराज्य व्हावं म्हणून दुसऱ्याच्या दारात चाकरी करणारा शहाजी राजा भोसले मात्र कोणी सांगितलं नाही। प्रभू रामचंद्र म्हटलं की डोळ्याच्या समोर माँ कौसल्या येते दादा। पण स्वतःच्या पुत्र युगानं स्वतःचा देह त्याग करणारा राजा दशरथ मात्र समाजानं आम्हाला कधी सांगितलं नाही महाराज। पोरग नोकरीला लागल्यावरती अख्ख्या गावात पेढे वाटणारी माझी माय आम्हाला समाजानं दाखवली। पण माझाच लेकरू नोकरीला लागण्यासाठी दुसऱ्याच्या दारात शेण उचलणारा माझा बाप मला कधी कुणी सांगितलं नाही। दुर्भाग्याची गोष्ट आहे रे दादा, तो बाप आम्हाला जिवंतपणे का कळत नाही महाराज। काय लागतं बापाला, काय लागतं? लाखो रुपयाची इस्टेट मागत नाही बाप तुमच्याकडे। आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असतो दादा, अनेक लोक आम्ही पाहिली 10-10 वर्ष आपल्या आई बापावर बोलत नाहीत पोरं। 10-10 वर्ष दादा, दुर्भाग्याची गोष्ट आहे रे। 10 वर्ष बोलत नाहीत। जन्माला घालणारी आईवर 10 वर्ष लोक बोलत नाहीत। ज्या आईनं हाडाचं काळं रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा केला दादा तुझ्यासाठी, अरे कितीतरी वेळा आई तुझ्यासाठी रडली रे। रंगता रंगता तू पडलास, गुडघ्याला तुझ्या लागलं पण डोळ्यातनं पाणी मात्र त्या माई माऊलीच्या आलं दादा। तुला कधी कळालं नाही कळालं महाराज। काय मागतो बाप आमच्याकडे रे दादा? लाखो रुपयाची इस्टेट तुझी मागत नाही, 10 एकराची जमीन त्याचीच असते पण तो कधी मन धकवत नाही। मागतो काय बाप? प्रेमाचा एक शब्द मागतो माझा बाप, प्रेमाचा शब्द दादा, प्रेमाचा। 100 रुपयाची नोट कधीतरी बापाच्या हातात टेकवून पहा। सगळ्या गावात म्हातारा वरडून सांगतं माझं पोरग लाखोनी कमवतं आणि लाखोनं पैशांत या म्हाताऱ्याच्या धोत्रात टाकतं। 100 रुपयाच्या नोटत बाप सांगतो दादा। बायको नाही सांगणार आमची कधी। 1 किलो सफरचंद खात नाही माझा बाप। सफरचंदाची फोड कधीतरी बापाला देऊन पहा। सगळ्या गावात म्हातारं सांगता 80 वर्षाचं, बाबा हो माझं पोरगा माझ्यासाठी 1-1 किलोनं सफरचंद आणतं आणि या म्हाताऱ्या बापाला घालतं। सफरचंदाच्या फोडीत सांगतो बाप, सफरचंदाच्या फोडीत दादा, सफरचंदाच्या फोडीत सांगाव। 100च्या नोटीत माझ्या बापानं सांगावं महाराज। माय बाप, तो बाप आम्हाला कळायला पाहिजे। का कळत नाही हो बाप आम्हाला? काय असतो बाप सांगू तुम्हाला? बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, ज्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, ज्याची पहाडाची छाती, ज्याचं हृदय गुलाब, ज्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप बाप असतो दादा। कधीतरी पहा बाप काय असतो महाराज। इथं असणाऱ्या फोटोला आम्ही किती जरी चारलं ना, पंचपक्वानाचं अन्न जरी आज फोटोला चारलं ना लखन दादा, किशोर दादा, तर तुमचे पप्पा मात्र महागारी येणार नाहीत रे। बिस्लरीचं पाणी पाजून पहा त्या फोटोला, नाही पिणार। मी तर म्हणतो जिवंतपणे बापाला पाणी पाज, जिवंतपणे बापाला खायला घाला दादा। का घालत नाही हो? अनेक लोक पाहिले आम्ही गावात पुढारपण करतात पण आई बापापर एका शब्दानं बोलत नाहीत दादा। अशी लोक पाहिली या जगाच्या पाठीवरती। साधू संतांनी सांगितलं राजा हो, माय बाप केवळ काशी त्यांना जावे तीर्थाशी, पुंडलिके काही केले आणि परब्रह्म उभारले।
हे परब्रह्म उभारण्याचं काम साधू संतांनी केलं मायबाप. फक्त आणि फक्त आई बापाच्या आशीर्वादावरती. सांगू वाक्य, आई नावाची उशी आणि बाप नावाची चादर ज्या दिवशी जीवनातून निघून जाते ना मायबाप, तिथून पुढे सुखाची झोप तुम्हा आम्हाला कधी लागत नाही. हे वाक्य त्रिकालवादी सत्य आहे. जाते ना आई, ज्या दिवशी आई जाते, ज्या दिवशी बाप जातो ना, त्या दिवशी उंबरटा तोच असतो मायबाप. लखन दादा, घर तुमचं उभं आहे, घराची चौकट तीच आहे, दरवाजा तोच आहे, अंगण ही तेच आहे, पण गेली 4 वर्ष तुम्हाला आधार देणारा तुमचा बाप मात्र तुम्हाला दिसत नाही. तुमचं घर तुम्हाला दिसतं, तुमचं अंगण तुम्हाला दिसतं, तुमची चौकट दिसते, सगळं दिसतं. दादा गेल्यावरती आला असेल ताईंच्या डोळ्यातनं पाणी. दादा जीवनाचा जोडीदार गेल्यावरती रडावं लागतं मायबाप. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं शपथ घेतली सुखदुःखाच्या नाथ्याच. सगळ्यात मोठं दुःख होतं दादा जोडीदार गेल्यावरती. सांगू दुःख काय आहे? माझ्या कुंकवाचा धनी, माझ्या कुंकवाचा धनी, मला गेला या सोडूनी. माझ्या कुंकवाचा धनी, मला गेला या सोडूनी. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. ज्या दिवशी जातात ना आपला जोडीदार, त्या दिवशी मायेचा दिवा विजून जातो मायबाप. आणि म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल मायबाप. ज्याप्रमाणे तुकोबराया सांगतात की माय बाप केवळ काशी, ज्याप्रमाणे साधू संतांनी आई बापाची भक्ती आम्हाला करायला लावली. नका तुम्ही तीर्थाला जाऊ, एकदा आई बापाच्या चरणावरती नतमस्तक व्हा महाराज, सगळं तीर्थ तुम्हाला घरात मिळतील. आणि म्हणून मायबाप सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे. आजही 4 वर्षानंतर तुमच्या दारात कीर्तन होतंय, भजन होतंय, साधू संत तुमच्या दारात आलेत. याचं कारण एकच आहे की कुठेतरी जीवनाचा शेवट आम्हाला कळाला पाहिजे. तुकोबराया सांगतात फुलं वाटा, कुठेतरी जीवनाचा शेवट आम्हाला कळाला पाहिजे, जीवन आम्हाला कळालं पाहिजे. हे साधू संतांचं सांगणं आहे. दादा संपलंय माझं कीर्तन. कीर्तनासाठी घेतलेला अभंग तुकोबरायाचा आहे. कीर्तनासाठी घेतलेला अभंग माझ्या तुकोबाचा 4 चरणाचा आहे. जीवनाचा शेवट माणसानं कसा केला पाहिजे सांगणारा अभंग स्वानुभव तुकोबराया या ठिकाणी सांगतायत. सेवा करत असताना मला या ठिकाणी पांढरे परिवारानं बोलवलं, मी त्यांचा आभार मानतो. सगळ्यात महत्वाचं महाराज आमचे बंधू असणारे भीमराव गोरड दादा, एकदा टाळ्या वाजवा दादांसाठी. आज सासरवाडीला आले दादा, बरोबर असतात आमच्या बरोबर. अतिशय गोड गायन आहे. आमचे राजू दादा असतील, उपस्थित असणारे आमचे पकवाज वादन करणारे श्रीराम गुरुकुलाचे अध्यक्ष आमचे अंगद महाराज असतील. महाराज या जगाच्या पाठीवरती संस्कार आणि संस्कृती जर आपल्या लेकरांना द्यायची असेल तर वारकरी संस्थेमध्ये आपली पोरं घाला. म्हातार वयाची काठी पोरं झाल्याशिवाय राहणार नाहीत. महाराजांची फार मोठी संस्था आहे अकलूज मध्ये. घाला आपली पोरं तिकडं, कुठंतरी कळू द्या भवितव्य पोरांना, कुठंतरी भविष्य कळू द्या. दादा कीर्तनासाठी मला बोलवले. सर्व टाळकरी माळकरी गायक वादक सर्वांचा आभार. सगळ्यात महत्वाचं साऊंड सिस्टीम वाले तुमचंही आभार. गाडगे पाहुणा अतिशय गोड सिस्टीम लावली. आणि आज महाराज, आज या ठिकाणी तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे की आमचे ओम साई चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादासाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो कीर्तनकार असतील दादा, हजारो माझ्यासारखे कीर्तनकार असतील, पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत घराघरामध्ये माणसाच्या हृदयापर्यंत कीर्तन पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव ओम साई आहे, चैतन्य दादा. तरुण वयात माणसानं काय चांगलं काम केलं पाहिजे रे? तरुण वयात माणसानं समाज जोडला पाहिजे. तरुण वयात माणसाला दुसऱ्याची सुखदुःख कळाली पाहिजेत. तरुण वयात माणसाला दुसऱ्यावरती परोपकार करता आला पाहिजे. आणि म्हणून महाराज ही भक्तीची गंगा, ही भक्तीची गंगा, हे भक्तीचं सुख, हे भक्तीचं प्रेम आज ओम साई तुमच्या सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचवते. या ठिकाणी चैतन्य दादाचा आभार, उपस्थितांचा आभार. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
उभा राहावा फुले टाकून